व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे। शराब पीना छोड़ दो, अपना जीवन मोड़ दो, नशे से दोस्ती, जीवन से मुक्ति, हम सबका है यही सपना, नशा मुक्त हो देश अपना, अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यमातून व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखवण्याकरिता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला। व्यसनमुक्त भारताकरिता दारू सोडा दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस आणि सामाजिक कर्त्यांनी देखील दूध वाटप केलं। सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखालील चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पल यांचं संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या अभियान राबवण्यात आले। यावेळी आमदार भीमराव तापकीय, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भूपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर आदी उपस्थित होते। आजची जी तरुण पिढी आहे, जी युवा पिढी आपण समजतो, ही या ठिकाणी दिवसेंदिवस व्यसनाकडे त्या ठिकाणी वळत चाललेली आहे। व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, या माध्यमातून आपण जर पाहायला गेलं तर त्याकडे जास्त कल या ठिकाणी या युवा पिढीचा असतो। आणि मग व्हॉट्सअप असेल, हे पाहिल्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्या मनामध्ये जे विचार यायला पाहिजे, एक चांगले विचार असणं अत्यंत गरजेचं असतं। आणि मग हे चांगले विचार माणसाच्या तरुणांच्या मनामध्ये असावेत, यासाठी खरं तर हा एक चांगला स्तुत्य उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला। आणि 31 डिसेंबरला आपण पाहतो की पार्ट्या होत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी दारूची दुकानं रात्रंदिवस उघडी असतात। परंतु आज या ठिकाणी जाधवर सरांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आम्हा सर्वांनाच या ठिकाणी त्यांनी बोलवलं। खरं तर त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं या ठिकाणी थोडं ठरेल। संस्थेतील महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल नर्हे येथे इंद्रप्रस्थ क्रांतीनगर वडगाव बुद्रुक आणि मुख्य कार्यक्रम वडगाव ब्रिज सिंहगड रस्ता येथे पार पडला। या उपक्रमाचे यंदाचं 10वं वर्ष होतं। जे मागील 10 वर्षापासून संयुक्तपणे दारू सोडा आणि दूध प्या हा उपक्रम चालू आहे। मागील 10 वर्षात वेगवेगळे 10 PI इथं आलेले आहेत। आज मला जाधवर सरांनी आमंत्रण दिलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे। सुधाकर जाधवर सर आणि त्यांचे चिरंजीव शार्दूलराव जाधवर यांना हा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे। आज जे समाजासाठी तरुण मुलं जे व्यसनाधीन होत आहेत, त्यांना कुठेतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे। या दृष्टीनं हा उपक्रम खूप स्तुत्य आहे। मी भविष्यात पण त्यांनी असेच उपक्रम घ्यावे व समाजामध्ये तरुणांकडून व्यसनाधीनता नष्ट व्हावी या दृष्टीने प्रयत्न करावे। तसेच मी सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर 140 कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ 65 ते 70 कोटी युवक वय वर्ष 25 ते वय वर्ष 40पर्यंतचे त्या ठिकाणी आहेत। आणि त्याच्यामुळं साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी, शिक्षण महर्षी, शिक्षण तज्ज्ञ प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांनी केलेली होती। बलसागर भारत हो, विश्वात शोभनी राहो, हे कणकण करी बांधिले जन सेवे जीवन दिले, राष्ट्रार्थ प्राण हे उरले। आणि त्याच्यामुळे भारत हा बलवान आणि बलशाली व्हावा याच आशेनं आणि अपेक्षेनं हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी घेतोय। मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईनं पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळं अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले। आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला, आईला, बायकोला, बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्ह्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 400पेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दूध प्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं त्याच्यामध्ये घेतला। आज संस्थेनं वडगाव ब्रिज, नरे आणि धायरी असा 3 ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे। आणि हा कार्यक्रम सातत्यानं असाच चालू राहील हीच अशी अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली 10 वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत। आणि मी वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली 25 वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता।
नवीन वर्ष येणार आहे, नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात, मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात, सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो. पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे, हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा, युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो आणि हा सातत्यानं पुढेही केला जात राहील आणि सर्व समाजापर्यंत चांगले संस्कार जावेत, चांगले विचार जावेत, असा मेसेज जावा, ही आमची संस्था सातत्यानं काम करत राहील अशी मी ग्वाही देतो. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना व सर्व समाज बांधवांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.